सर्वसाधारण सभेमध्ये लाईव्ह करावा अशी मागणी केली, काय सांगता? हो, संसद भवन लाईव्ह असतं. मला वाटतं विधान भवन पण आहे ना लाईव्ह? हो. आहे ना. मग हे तर आपले दैनंदिन प्रत्येकाला आपल्या घरातली संस्था वाटली पाहिजे. कारण का हिच्यामध्ये पारदर्शकता असायला हवी. मुळातल्या प्रत्येक नागरिकाला माझा नगरसेवक किंवा माझं शहर, त्या माझ्या शहराच्या संकल्पनेविषयी, विकासात्मक दृष्टिकोनातून नेमकं काय माझे नगरसेवक करतायत, हे लाईव्ह दिसायला काय हरकत आहे? लपून काय करायचं त्याच्यामध्ये? त्यामुळं अत्यंत आवश्यक आहे ते देखील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन जीवनाशी निगडीत फक्त महानगरपालिका असते. लोकसभा नसते, ना विधानसभा नसते. मग निगडीत असलेल्या आपल्या प्रश्नासंदर्भात लोकांना घरी बसून माहिती नको? आता सुविधा आहे, उपलब्ध आहे. ग्लोबल झालंय देश अख्खं जग. इथं बसून अमेरिकेत ऑपरेशन करतायत. तर तुम्हाला इथं बसून आपल्या नागरिकांना बघायला काय हरकत आहे? त्याच्यावर काय चर्चा झाली तुमची? होईल ना. मी मागणी केलेली आहे त्यांना. आपण करूया, पाठपुरावा करूया. आज सुप्रीम सदस्य झाले त्याच्याविषयी काय सांगा? आज स्वीकृत सदस्य 102 लोकांनी उमेदवारी मागितली होती. पण आदरणीय राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या वहिनी सुनेत्राताई पवार ताईंनी 3 नावं दुपारी पाठवली आणि सर्व जाती धर्मातील लोकांना जी विचारधारा घेऊन अजितदादा पक्ष चालवत होते, खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्या नावाच्या रूपानं श्रद्धांजली अर्पण केली ताईंनी ती विचारधारा जोपासली. म्हणजे पक्ष संघटना आणि जातीय समीकरणं, शाहू फुले आंबेडकर हा जी विचारधारा अजितदादांची होती तीच ताईंची आहे. त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो आपल्या रूपानं समोर आहे. आमच्या सीमाताई आहेत, राजेंद्रजी जगताप आहेत आणि फजल शेख आहेत. हे कार्लेन कामकाज गेली 10 ते 12 वर्ष ते स्वतः झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. अल्पसंख्याक समाजातील आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. नुसतं काम करून पक्षाचं घेत नाही, तर आम्ही त्यांच्याबरोबर हे सुनेत्राताईंनी तिथं मुंबईत बसून सांगितलंय. आम्ही फक्त अंमलबजावणी करतोय. हे सगळं जे केलंय ते सुनेत्राताईंनी केलेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे बांधकाम व्यावसायिक आहेत ते दिवसाढवळ्या खोदकाम चालू आहेत आणि ते कुठल्याही प्रकारची व्यवस्था त्यांची म्हणजे जी काही माती घेऊन जातात हे करतात ती कुठलीही व्यवस्था न करता ते वाहतूक करतात. सेफ्टी. मी पर्यावरणाचा समतोल पूर्ण ढासळलेला आहे. तुमच्याशी मी पूर्ण सहमत आहे. मी पर्यावरण अधिकाऱ्यांना देखील बोलावून घेतलं होतं. बांधकाम व्यावसायिक मी सुद्धा आहे. पण त्या ठिकाणी किती फुटावर पत्रे लावून किती फुटावर जाळी लावायची याचं सर्वांना नियमाचं उल्लंघन केलं, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांचे काम बंद करा. धुळीचे कण संपूर्ण शहरात लोटलेले आहेत. सगळ्यांची प्रकृती बिघडलेली आहे. खोकला येतोय, पाणी दूषित येतंय. या सर्व गोष्टीचं मूल्यमापन निश्चित केलं जाणार. आम्ही ते करणार. त्याच्यावर निशंक कुणी संशय घ्यायचं कारण नाही. पर्यावरणमध्ये त्यांनी असे काही बीड निरीक्षक नेमलेले की कुठेही असं काही काम चालू असेल किंवा ज्या काही वाहन आहेत ते काही झाकलेले नसेल तर अशा वाहनावरती कारवाई करण्यासाठी बीड निरीक्षक नेमले, पण ते बीड निरीक्षक फक्त नावालाच आहे. तर अशा काही टीमवरती काही कारवाई होणं आवश्यक. ते निरीक्षक जे आहे ना त्यांच्याबद्दलच मला शंका आहे. असे ते अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात देखील नोंद दिले फिरतायत ना, ते पहिलं स्लॅब होईपर्यंत जातच नाहीत. पहिला स्लॅब झाल्यानंतर मग जातात ते. मला त्याची PhD आहे सगळी आणि त्यांची माझ्याकडे लिस्ट पण आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील मी कशा पद्धतीने काम करायचं मी तिथल्या कार्यकारी अभियंत्याला बरोबर घेऊन मी आता या आमच्या निवड प्रक्रिया सगळ्या संपल्या ना, मी सगळ्यांची हजेरी घ्यायला जाणार आहे प्रत्येक वेळेस. मी स्वतःच जाणार आहे. त्यामुळे कुणी करायची कारण नाही. आता आमची टीम पण चांगली आहे आणि हे जे तिघं नेमलेले आहेत हे वार्डाचे प्रभागाचे नगरसेवक नाही ते शहराचे. यांना आम्ही शहर वाटून घेणार आहे. म्हणजे वाटून कोणत्या अर्थानं कामाच्या माध्यमातून. त्यामुळे आम्ही शहर वाटून घेणार आहे आणि ते पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच शहराच्या जे दुर्गंधी पसरलेली, पर्यावरणाचा समतोल नाही, भटक्या कुत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, पाणी टंचाईचा प्रॉब्लेम आहे, यावर आम्ही अधिकृतरित्या कृतीशीलतेने भाष्य करू. 1 महिना झालाय नगर असं राजवट असल्यासारखं वागतंय. मालक झालेत ते. त्या 4 वर्षामध्ये त्यांना विसर पडला की आपण जनतेचे सर्वंट आहोत. ते मालक झालेले ते. निश्चित आहे ते काय सुदृढपणा जो त्यांना वाटतो ते सुदृढपणा नव्हता. ती सूज आहे. ती आता ओसरेल हळूहळू. एकंदरीत आयुक्त जे आहेत श्रावण आठवलेकर आपण जर बघितलं तर मेट्रोच्या कामाने अनेक रस्ते खराब झाले. त्या मेट्रोच्या कामाचे याने हवा जी आहे ती प्रदूषित झाली आहे. एकंदरीत तिकडेही आयुक्त तेच आणि इकडेही आयुक्त हेच.
कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करणार आहेत का त्या ठेकेदार वगैरे यांच्यावर? नाही, मुळात काय आहे की ते प्रभारी आहेत. हम्म. त्यांना काही डिसिजन हे घेता येत नाही. ते स्वतः आम्हाला देखील बोलले, मला काही डिसिजन घेता येत नाही. आता त्यांना दिले जबाबदारी तर काय ते नाकारू शकत नाही. त्यांना पूर्वीचा अनुभव आहे, इथली परिस्थिती माहिती आहे. निश्चितपणे आम्ही त्याच्यावर आता अधिकृतरित्या आयुक्त येतील त्यावर एक चांगलं आहे की महापौर असतील, पक्षनेते असतील, आम्ही सगळेजण मंडळी असेल, शहराच्या विषयाच्या संदर्भात कोणतंही राजकारण केलं जाणार नाही, विरोधासाठी विरोध केला जाणार नाही. आता भाजपचे आमचे जर समजा या नगरसेवकांनी जर मागणी जर करायला लावली आमदारांना की आम्हाला पूर्ण वेळ ऐकू द्या, तर ती मागणी करताना पण दिसत नाही. नाही, ऑलरेडी मागणी केलेली आहे, ती होईल. पूर्ण अधिवेशनाच्या काळामध्ये नियुक्त्या होत नसतात. अधिवेशन झाल्यानंतर ते सगळ्या मार्गी लागतील. आमच्या सुनीता वहिनी पण बसले, आम्ही पण सत्यात आहो ना वरती. असं काय ते काही हेच करणारे असला भाग नाही.